तर मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव आहे दत्तान, तुम्ही बघतात मराठी फॅक्ट बार युट्यूब चॅनल. तर जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरू करू. पण व्हिडिओ सुरू करण्या अगोदर सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्या आणि आपल्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करू. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठी कढई कुठे आहे? तुमचे ऑप्शन आहेत पंजाब, अजमेर, महाराष्ट्र, छत्तीसगड. मित्रांनो, कोणाला बी उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये टाईप करत चला. या प्रश्नाचे उत्तर आहे अजमेर. आपला दुसरा प्रश्न आहे, कोणत्या जीवाचे नाक त्याच्या जिभेत असते? तुमचे ऑप्शन आहे पाल, बेंडूक, कासव, मगर. या प्रश्नाचे उत्तर आहे पाल. आपला तिसरा प्रश्न आहे, एका शिंगाचा गेंडा कोणत्या राज्यात बघायला मिळतो? तुमचे ऑप्शन आहेत केरळ, आसाम, ओडिसा, महाराष्ट्र. या प्रश्नाचे उत्तर आहे आसाम. आपला चौथा प्रश्न आहे, कोणत्या देशात सर्वात जास्त आईस्क्रीम खाल्ले जाते? तुमचे ऑप्शन आहेत पेरू, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान. या प्रश्नाचे उत्तर आहे न्यूझीलंड. आपला पाचवा प्रश्न आहे, जगातील सर्वात पहिले एटीएम कोणत्या साली आले? तुमचे ऑप्शन आहेत 1996, 1995, 1920, 1998. मित्रांनो, ज्यांना पण उत्तर माहित असेल त्यांनी कमेंटमध्ये टाईप करत चला. या प्रश्नाचे उत्तर आहे 1996. आपला सहावा प्रश्न आहे, सर्वात पहिली ॲम्ब्युलन्स कोणत्या देशात चालवली गेली? तुमचे ऑप्शन आहेत युरोप, भारत, जपान, अमेरिका. मित्रांनो, ज्यांना पण उत्तर माहित असेल त्यांनी कमेंटमध्ये टाईप करत चला. या प्रश्नाचे उत्तर आहे युरोप. आपला सातवा प्रश्न आहे, बुद्धिबळ खेळाचा शोध कोणत्या देशात लागला? तुमचे ऑप्शन आहेत नॉर्वे, कांगो, भारत, जर्मनी. या प्रश्नाचे उत्तर आहे भारत. आपला आठवा प्रश्न आहे, वनवासात जाताना श्रीराम यांचे वय किती होते? तुमचे ऑप्शन आहेत 24 वर्ष, 25 वर्ष, 27 वर्ष, 29 वर्ष. मित्रांनो, ज्यांना पण उत्तर माहित आहे त्यांनी कमेंटमध्ये टाईप करत चला. या प्रश्नाचे उत्तर आहे 27 वर्ष. आपला नववा प्रश्न आहे, जगात सर्वात जास्त पेपर कोणत्या देशात वाचले जातात? तुमचे ऑप्शन आहेत चीन, भारत, जर्मनी, हाँगकाँग. या प्रश्नाचे उत्तर आहे हाँगकाँग. आपला 10वा प्रश्न आहे, चंद्राचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचायला किती वेळ लागतो? तुमचे ऑप्शन आहेत 2 सेकंद, 4 सेकंद, 6 सेकंद, 8 सेकंद. ज्यांना पण उत्तर माहित असेल त्यांनी कमेंटमध्ये टाईप करत चला. या प्रश्नाचे उत्तर आहे 2 सेकंद. आपला 11वा प्रश्न आहे, हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? तुमचे ऑप्शन आहेत 12 जून, 18 जून, 14 सप्टेंबर, 23 सप्टेंबर. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे 14 सप्टेंबर. आपला 12वा प्रश्न आहे,
मांजर कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे? तुमचे ऑप्शन आहेत भारत, जपान, अमेरिका, रोमानिया. या प्रश्नाचे उत्तर आहे रोमानिया. आपला 13वा प्रश्न आहे भारतात एकूण किती मंदिर आहेत? तुमचे ऑप्शन आहेत 20 लाख, 30 लाख, 50 लाख, 70 लाख. मित्रांनो, ज्यांना पण उत्तर माहित असेल त्यांनी कमेंटमध्ये टाईप करत चला. या प्रश्नाचे उत्तर आहे 20 लाख. आपला 14वा प्रश्न आहे कोणते झाड सर्वात जास्त ऑक्सिजन देते? तुमचे ऑप्शन आहेत वड, तुळस, पिंपळ, फणस. या प्रश्नाचे उत्तर आहे पिंपळ. आपला 15वा प्रश्न आहे कुतुब मिनारची उंची किती आहे? तुमचे ऑप्शन आहेत 50 मीटर, 60 मीटर, 75 मीटर, 89 मीटर. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे 75 मीटर. आपला 16वा प्रश्न आहे टोमॅटोचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या देशात होते? तुमचे ऑप्शन आहेत नॉर्वे, भारत, जपान, आफ्रिका. ज्यांना पण उत्तर माहित आहे त्यांनी कमेंटमध्ये टाईप करत चला. या प्रश्नाचे उत्तर आहे भारत. आपला 17वा प्रश्न आहे भारतीय लोकांना कोणता पदार्थ जास्त आवडतो? तुमचे ऑप्शन आहेत मोमोज, समोसा, वडापाव, पाणीपुरी. या प्रश्नाचे उत्तर आहे पाणीपुरी. आपला 18वा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात जास्त मांजरीचे पालन केले जाते? तुमचे ऑप्शन आहेत रूस, भारत, जपान, पाकिस्तान. ज्यांना पण उत्तर माहित असेल त्यांनी कमेंटमध्ये टाईप करत चला. या प्रश्नाचे उत्तर आहे पाकिस्तान. आपला 19वा प्रश्न आहे वडापाव सोबत काय खाल्ल्याने मधुमेह आजार होतो? तुमचे ऑप्शन आहेत मिरची, कांदा, लसूण, चिंचची चटणी. ज्यांना पण उत्तर माहित असेल त्यांनी कमेंटमध्ये टाईप करत चला. या प्रश्नाचे उत्तर आहे चिंचची चटणी. आपला 20वा प्रश्न आहे कोणता जीव पाण्यामध्ये अजिबात बुडत नाही? तुमचे ऑप्शन आहेत हत्ती, घोडा, झुरळ, मच्छर. या प्रश्नाचे उत्तर आहे झुरळ. आपला 21वा प्रश्न आहे मोराचे जीवनकाळ किती वर्षाचे असते? तुमचे ऑप्शन आहेत 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष. मित्रांनो, ज्यांना पण उत्तर माहित असेल त्यांनी कमेंटमध्ये टाईप करत चला. या प्रश्नाचे उत्तर आहे 20 वर्ष. आपला 22वा प्रश्न आहे कोणत्या नदीचे पाणी नेहमी गरम असते? तुमचे ऑप्शन आहेत नील, गंगा, यमुना, गोदावरी. मित्रांनो, ज्यांना पण उत्तर माहित असेल त्यांनी कमेंटमध्ये टाईप करत चला. या प्रश्नाचे उत्तर आहे नील. आपला 23वा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय रंग कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहेत लाल, पांढरा, केशरी, गुलाबी. या प्रश्नाचे उत्तर आहे
केसरी. आपला 24वा प्रश्न आहे, सर्वात स्वस्त सोने कुठे मिळते? तुमचे ऑप्शन आहेत चीन, भारत, जपान, हाँगकाँग. मित्रांनो, ज्यांना पण उत्तर माहित असेल त्यांनी कमेंट मध्ये टाईप करत चला. या प्रश्नाचे उत्तर आहे हाँगकाँग. मित्रांनो, आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, इंडोनेशियाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहेत लुडो, क्रिकेट, बुद्धिबळ, बॅडमिंटन. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा. तर मिळूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी एवढेच पुरे. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मिळूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.